नमस्कार, मी संदेश साळुंखे. लाईफ ॲट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत कासार्डे येथील दाब गावामध्ये. आणि दाब गाव हे महसूल गाव आहे. तर कशा प्रकारे दाब गाव आहे ते बघूया. आणि कासार्ड्याचे 8 महसूल गावापैकी एक आहे ते. तर आता आपण 7 नंबर गाव म्हणजे दाब गावमध्ये जाणार आहोत. आणि या गावामध्ये जाऊन आपण हे गाव कसं आहे ते बघूया आणि या संपूर्ण गावाचा परिसर कसा आहे ते बघूया. आणि त्या ठिकाणी असलेलं चाळेश्वर मंदिर आणि त्या ठिकाणी असलेलं अनेक मंदिर आहेत त्या ठिकाणी. तर आपण संपूर्ण परिसर कशा प्रकारे तो बघूया. आणि चाळेश्वर मंदिर हे विशेष म्हणजे नदीच्या मधोमध असलेलं मंदिर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण जाऊन तिथल्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेऊया आणि त्या नदी परिसराचा सुद्धा आनंद घेऊया. तर आता मी चाललोय दाबगाव, कासार्डे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आता आपण चाळेश्वर माऊली मंदिराकडे आलोय आणि हे नदीमधलं मंदिर. आणि या मंदिराचा पूर्ण डिटेल एपिसोड आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघा. त्या ठिकाणी या संपूर्ण मंदिराची माहिती आहे. सुंदर मंदिर आणि बघा कासातून कोरलेली वाट आणि पूर्ण नदीमध्ये असलेलं मंदिर आहे. ऐतिहासिक मंदिर आहे, पुरातन. आणि संपूर्ण वाट हे कातामधून करून आपण नाही बघा नदीमध्ये चाललोय. सुंदर मंदिर चाळेश्वर. आणि आजूबाजूचा इथला निसर्ग अप्रतिम आहे. हे आता आपण बघतोय ही पियाळी नदी. हिचा उगम कुर्ली या ठिकाणी, कुर्ली धरणामध्ये. आणि खाली देवगडला जाऊन खाडी झाली आहे. शिवगंगा नदी असं हिचं नाव आहे या नदीचं. इकडे पियाळी नदी म्हणून ओळखली जाते. तर सुंदर असं ठिकाण आहे, खाली पायऱ्यापर्यंतची वाट आहे. अप्रतिम असं लोकेशन. आणि या ठिकाणचे अनेक कार्यक्रम आणि या मंदिराचा माहितीपर एपिसोड आपण ऑलरेडी शूट केलेला आहे, तो पूर्ण बघा. त्या ठिकाणी तुम्हाला या मंदिराबद्दल अधिक माहिती मिळेल, कारण हे एकदम ऐतिहासिक मंदिर आहे, कोरीव. आणि त्या बाजूला वरती रेड्याची पावलं म्हणून आहेत. तर सध्या रान वाढलंय, पण आपण त्या एपिसोडमध्ये आपण पूर्ण शूट केलं होतं त्यावेळी, कारण तिकडे तेव्हा स्वच्छता केली होती, साफसफाई. तर ती रेड्याची पावलं आणि तिथली संपूर्ण रेड्याची स्टोरी तुम्हाला त्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. एक अप्रतिम असं मंदिर आहे आणि माझ्या आवडत्या मंदिरांपैकी एक, कारण असं सुंदर लोकेशन आहे, अप्रतिम. आणि इकडे समोर आहे ना, हे इथे हे पियाळी गावातलं माऊल्यांचं स्थान आहे. समोरच एकदम समोरासमोर माऊल्यांचं स्थान आहे. म्हणजे ते पियाळी गावात येतं आणि हे कासार्डे गावातलं स्थान. तर इथून आपण ड्रोन शॉट घेणार आहोत, ते सुद्धा एन्जॉय करा व्हिडिओच्या एंडिंगला. आणि सुंदर लोकेशन आहे. आणि समोर पाण्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत. पण इकडे कोणी मासेमारी करत नाही एवढ्या एरियामध्ये, कारण इथे देवस्थानिक ठिकाण असल्यामुळे एवढ्या भागामध्ये मासेमारी केली जात नाही. आणि असा सुंदर असा परिसर आहे, निसर्गरम्य चाळेश्वर माऊली मंदिर. तर आता आपण जाऊया पुढे गावामध्ये. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, संपूर्ण मंदिर आहे पाण्यामध्ये आणि फक्त कळस वरच्या बाजूला आहे बघा. म्हणजे आता जेव्हा आपण वरती येतो तेव्हा फक्त कळस दिसतो आपल्याला. आणि आता आपण आलोय बोबाटे यांच्या घरी, वाडीमध्ये आलोय. तर आता आपण पावसकरवाडीमध्ये आहोत आणि पावसकरवाडीचे वाडी प्रमुख. तुमचं पूर्ण नाव काय? सदाशिव सीताराम बोबाटे. आणि तुमचं नाव काय हो? माझा युट्यूब सकाराम नाही. हा, ते वाडीतले आहेत. आणि आता तुमची वाडीबद्दल माहिती आहे, म्हणजे किती घरांची वाडी आहे इकडे पावसकरवाडी? 27 घरं आहेत. आणि काय काय आडनावची लोक तिकडे? पावसकर, नारकर, कुडतरकर, गंधाडे, आमचं बोबाट्यांचं घर आहे, नर आणि नकाशे. आणि तुमच्या वाडीत मंदिर आहे कुठचं? आता चाळेश्वर मंदिर आहे. चाळेश्वर मंदिर
जमीन सकाळी आणि बघायचं एक ते सवटाजवळ ते पूजेचं आमचं ते तर पुढे आहे ना तर आपण दाखवूया. आणि तुमच्याकडे आता म्हणजे काय वाढीचं आता काय काय म्हणजे उत्पन्नाचे साधन काय शेती शेती आणि कसली कसली शेती होता भात शेती होतात भात नाचणी आणि ऊसाची होत आणि ऊसाची नदीजवळ असल्यामुळे नदीजवळ. बरोबर. आणि ऊसाची शेती कधी बसतो तुमच्याकडे तरी आता बरेच वर्ष झाली. बरेच 20 वर्ष ना आणि चांगला रिस्पॉन्स म्हणजे चांगला शेती चांगली. तुम्ही गावातलीच करतास की बाहेरची लोक वाढीतली अशा प्रकारे शेती प्रधान सगळं म्हणजे आपल्या. आणि बाकी इतर उत्पन्न काय काजी कलम काय आहेत ना ते पण आहे. थोडे थोडे सगळ्यांचे आहेत म्हणजे खर्च कोणाचे आहेत कोणाच्या नाही आहेत. ओके असं. पण आणि ते आहे काजूचं. यांचा 40 वर्षाचा कार्यक्रम असतो. यावर्षी कधी आहे कार्यक्रम तुमचा 40 वर्ष 13 डिसेंबरला कार्यक्रम आहे. नक्की सर्वांनी या. हो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी महाप्रसाद असतो भरपूर काही गोष्टी असतात आणि सुंदर ठिकाण आहे ते मी दाखवलंय अगोदर तुम्ही बघा. आणि यांचं गावातलं वाडीतलं सुंदर घर हे बघा. आणि तुमच्या घरात किती माणसं माझ्या हा इकडे 14 जण आहोत. कोण कोण माझी मुलगी 2 नातू आणि मी. ओके धन्यवाद तुम्ही माहिती दिली. यांचं सुंदर असं घर आहे इकडे. आणि तुमचं घर जुना ना हो पहिल्यापासून म्हणजे 92 ला बांधलेलं आहे. 92 ला बांधलेला कौलारू घर 92 ला बांधलेलं 92 ला. अशा प्रकारे त्यांचं मस्त घर आहे. घरात तुम्ही लादी आणि फक्त भिंती प्लॅस्टर केलं. पहिलं कुठचं होतं मातीचं होतं काय की चिरे तिकडं होतं त्या म्हणजे उत्तरेकडे पुढा होता. मग तुम्ही पूर्ण नवीन बांधलात 92 ला. पूर्ण नवीन मागे घेतलं. हा मागे घेतलं. ते आपण आता बघतो. तो गोटा बिटा आहे ना माझा हा हा गोटा तो जुन्या घरावरती झाला ओके आणि जुन्या घराच्या इकडे मागे घेतलं. त्या साईडला अंगण बरोबर. तसं त्यांनी मस्त एकदम गावाकडचं घर आणि काळा पण मोठा आहे यांचं. घर मोठा आहे. मिठी- घर मोठा आहे त्याच्या आकाराचं घर घ्यावं मीटिंग साठी बरं ना वाडीची मीटिंग साठी वाढीची तसं ते. बरोबर. चला तर आता आपण पुढे जाऊया. सुंदर घर आहे यांचं परिसर सुंदर आहे. आणि हे समोर पावसकरांचं घर ना हे समोरचं पावसकरांचं घर. पानचं झाड पण यांच्या घराच्या जवळ तसं मस्त कोकणातली झाडा. पहिली 14-15 घरच होती. आता आपण नरांचा वाडा बघूया. किती गुरं आहेत तुमच्याकडे 5 आहेत ना. आणि सगळे शेतकरी कसे आता शेत म्हणजे पशुधन तुमच्याकडे हा पहिल्यापासूनच ना पहिले की मोठं जास्त होतं काय पहिली जास्त होती. आणि शेती कशी कशी करतास शेती भात शेती हा आणि नाचणी नाचणी आता नाचणीची कापणी चालू आहे. हो रात्रीची कापणी चालू आहे. त्यांचं वाडो पण बघितलं जवळ वाडो हा. तिकडे खाली आहे तो. ते बघा वाड्यात जाय आपण. आता वाडू हळूहळू लोकांचं ओस पडत चाललेत गावाकडे. तुमचं अजून चालू आहे ना. हे वरती रिपेरिंग केलं त्यांनी बरोबर. पहिलं मातीचं होतं भिंतीने. हा नाही इकडून दाखव डिस्टर्ब नको. काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे 2 बैल आहेत. हा 2 गाय आहेत आणि 2 वासरं. 2 बैल 2 गाय वासरा बरं. आणि तुमचं पहिलं मातीच होतं वाढू ना. आता फक्त वर त्यांनी शेड घातल्याने ही आयडिया बरी केलं वरच्यावर म्हणजे खाली काय कोसूचा गरज नाही. हे उंची वाढावं लागतो. हा तशा प्रकारचा वाढ आहे. आता गाय बी म्हणजे गाय असल्यामुळे दूध घरातच. हा दूध घरात काय चहा पुरतं. हो चहा पुरतं चहा पाणी येतात टाक दे. बरोबर. हा हा तर आता आपण महापुरुष मंदिराकडे जाणार. कशात असतं महापुरुष स्थानाकडे चाललंय. वाडीत आल्यानंतर बाहेर इकडे सुंदर निसर्गरम्य असं महापुरुष मंदिर. आणि मे महिन्यात पूजा असते त्यांची. 10 तारीखच्या आतमध्ये ठेवतात ती पूजा. 10 मेच्या अगोदर ठेवतात ना काही तारीख. हा सगळं 8 किंवा 9 असं म्हणजे सोयीस्कर असेल तसं. बरोबर. आणि कार्यक्रम कसा पूजे डबल बारी महापुरुष असताना
हे पूजा असते त्याच्यामध्ये. आणि संपूर्ण मस्त बनवले सभा मंडप. आणि तुमची शेती काय पुढे आहे इकडे? शेती तिकडे बसते. चला आपण त्याची नाचण्याची शेती बघूया. नाचणे करता सध्या ते. तर किती नाचणे असतात तुमचे? नाचणे पण सगळ्यांचे आहेत. नाही किती मिळतात नाचणे साधारण अंदाजन? नाचणे 8 एक तरी म्हणून असते. 8 एक मन मिळत ना. आता इथं आपण दाबवाडीत चाललो. नाचण्याची शेती आहे इकडे. तिकडे नाचणे कापूचं काम चालू आहे. आणि इकडे बघा नाचणे कापतो सध्या. एक कापलेली कणसं कापा. म्हणजे उद्या 2-3 दिवसात येत ना कापून सगळे. एक एक कणस असं पकडून कापूच लागतं. एवढी मेहनत आहे नाचणी. आणि सगळी नाचणी शेती इकडे. आणि इकडचं नाचणी कापून झाली. आणि गुरा खाणार ना नंतर. अशा प्रकारे सध्या नाचणी शेती चालू. चला हो, धन्यवाद. त्याचं काम करत होते ते आपल्याकडे थांबले जरा. करा करा काम करा. अशा प्रकारे नाचणी शेती होती गावाकडे. गावठी नाचणी. आणि आपण दाबवाडीत पांच्यांच्या राईस मिलकडे आलो. आणि आता केव्हा चालू होणार तुमची? पुढच्या 2-3 दिवसात. मंगळवारी. म्हणजे तारीख काय? चालू करणार. 10-12 तारीखला. होय. आता काम चालू आहे यांचं इकडची. साफसफाई चालू आहे. आता ह्या सीझनचा तांदूळ चालू आहेत फ्रेश. आता सध्या 2-3 दिवस साफसफाई झाला ना बोल ना. त्यांचं सगळे मेंटेनन्स असतं याचं. बरोबर. नवीन मशीन बसवायचे. हां हां. ते आणले त्या दिवशी. ओके. बसवायचे. तर ही इथली मोठी फॅक्टरी आहे. आणि आता सध्या यांची साफसफाई चालू आहे. आता या सीझनचा माल त्यांचा चालू होईल. इकडे मेंटेनन्स चालू आहे. साफसूफ करणार आणि चालू करणार. इकडे पॉलिश होऊनच तांदूळ येतात ना पूर्ण. तांदूळ पूर्ण पॉलिश होऊन येणार ना. आता त्यांचं काम चालू आहे. लवकरच फॅक्टरी चालू होईल. चला धन्यवाद. आता आपण आलो दाबवडी येथील मंदिराकडे. हे बघा विश्वकर्मा मंदिर आणि सवटी मंदिर. तर या ठिकाणी आपण दर्शन घेऊया. आणि या ठिकाणी त्यांचे खूप सारे कार्यक्रम असतात. आणि आपल्या चॅनलवर अनेक कार्यक्रम इथले आहेत. दोन्ही सुंदर मंदिर आहे. ही सवटी मंदिर आहे. या ठिकाणी स्टेज असतं कार्यक्रमाचे. आणि समोर आहे ते विश्वकर्मा मंदिर. दोन्ही मंदिर सुंदर आहेत. आणि संपूर्ण परिसर या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम. आणि समोरच्या आता आपण विश्वकर्मा मंदिरामध्ये. हे सुद्धा सुंदर मंदिर आहे. आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यांचे या ठिकाणी होतात. नवरात्र उत्सव शिवाय यांचे सत्यनारायण महापूजा सुद्धा असतात या ठिकाणी. श्री देव विश्वकर्मा. सुंदर असे मंदिर आहेत दोन्ही. सुंदरसं मंदिर बघितलं आपण. आणि इथून आपण ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत. ते व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला मिळतील. खरोखर अप्रतिम मंदिर आहे. सुंदर रंगरंगोटी. दोन्ही मंदिर इथली. आणि या दोन्ही मंदिराचा कलशारोहण एकत्र झालेला कार्यक्रम तो आपल्या चॅनलवरती आहे. सुंदर.
आता आपण दाब गावात आहोत आणि दाब गावातील दाबवाडीमध्ये आहोत आणि इथे दाबवाडीचे ग्रामस्थ आहेत. आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊया. नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रवींद्र विश्वा पांचा. ओके, तुमचं नाव. सचिन रमेश पांचा. सचिन रमेश पांचा. संतोष महादेव सावंत, वाडी प्रमुख. ओके किशोर रमेश पांचा. ओके समीर प्रकाश पांचा. ओके. तर आता हे तुमचं दाबगाव आहे ना, ते दाबगावाबद्दल जरा माहिती आहे का? म्हणजे किती वाड्यांचं गाव आहे, म्हणजे किती, म्हणजे आता पहिले तुमची दाबगावात कासारडे गाव एकत्र नाही एकत्र 22 वाड्यांचं गाव आहे, पण तुमचे दाबगावमध्ये किती वाड्या आहेत? महसूल गाव झाले आता आमचे विभाजन झालंय. बरोबर. मग दाबगावात कुठच्या कुठच्या वाड्या येतात? 8 गाव झालेत आमचे. आमचा दाबगाव म्हणजे आमच्या 8 वाडीमध्ये एक आमची दाबवाडी, हा, बौद्धवाडी, कदमवाडी आणि पावसकरवाडी. पाऊसकरवाडी. बरोबर. हे एकत्र दाबगाव दाबगाव झालं. हा, आणि दाबगाव आता दाबवाडीत किती घर आहेत तुमच्या? दाबवाडीत आमचे 32 घर आहेत. 32 घरं. आणि कुठच्या कुठच्या आडनावची लोक इकडे? मोठा समाज म्हणजे आमचा सुतार समाजच मोठा आहे. हम्म, आणि सावंत आमची वाडी प्रमुख आहे. आणि त्यांची 3 घर आहेत. हा, आणि रहाटे आणि गाडी समाज, हा, राणे, हा, परब, हा. धुरी आहेत. ओके. त्यांची 3 घर आहेत. घाडी समाज म्हणून 7-8 घरांचा घाडी समाज आहे. ओके. असं मिळून आम्ही एकत्र अशी वाडी आम्ही एका रूपाने ना. किती 30-32 घरांची वाडी आहे. हो, हो. आणि साधारण लोकसंख्या किती वाडीची? साधारण लोकसंख्या तरी 300. मतदान आमचं आहे 138 आहे. हा, म्हणजे साधारण 250-300 लोक होते. 150-200 माणसं आहे. आणि तुमच्या आता गाव म्हणजे वाडीत कार्यक्रम कुठचे कुठचे होतात महत्वाचे? वाडीत कार्यक्रम खूप आम्ही चांगले कार्यक्रम आम्ही राबवतो. हम्म, हम्म, हम्म. पहिला कार्यक्रम म्हणजे आमचा एक विश्वकर्मा जयंती हा, आणि सौटेश्वराची पूजा एकाच दिवशी असेल एकाच तुमची. दिवशी. बरोबर. ते 2 हे दिवसाचा 2 कार्यक्रम आम्ही असतो. कॉमन मध्ये करतो. ते एक चांगले थाटामाटा एकदम साजरे करतात. हा. आणि नवरात्र उत्सव. मुंबईकर मंडळाची चांगली उपस्थिती असते. हा, परत आणि नवरात्र उत्सव सुद्धा मोठा कार्यक्रम आम्ही साजरा 9 दिवस करतो. साजरा 9 होतो. दिवस का 10 दिवस हम्म, साजरा हम्म. करतो. आणि अजून विशेष कार्यक्रम तुमचा? आणि बाकीचे काय नाही का उपक्रम आम्ही त्या अनुषंगाने काय असतील ते शालेय उपक्रम काय नाही का मुलांचे. आणि हनुमान जयंती पण करता ना? सांस्कृतिक कार्यक्रम, हनुमान जयंती असते. हा. आणि इतर कार्यक्रम म्हणजे इतर सण पण तुम्ही तुमच्या वाडीत साजरे करता? हो हो. आणि तुमच्या आता वाडीत म्हणजे प्रमुख उत्पन्न काय? शेती बीतीचं काय काय शेती? जास्त करून आम्ही सुतार समाज सुतार काम करतो. हा. आणखी मराठी समाज जो आहे तो शेती, हा, म्हणजे फक्त भात शेती आणि शेती आणि नाचणे वगैरे काय ना काय इतर शेती असं म्हणजे रेग्युलर आपली शेती हो, कोकणातली. ते बऱ्यापैकी तरी आहेत तसे लोक. अशा प्रकारे. जास्त उपजीविका म्हणजे शेतीवरती झालं. आणि कासारडे गावात तुमचं 22 वाड्यांचं गाव, त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. म्हणजे कशा प्रकारचे तुमच्या मध्ये गाव कसं काय? गाव खूप चांगला म्हणजे एकदम लोक एकदम असे प्रेमळ लोक आहेत. आणि असं म्हणजे वादाचा असा विषय काहीच नाही. एकमेकांच्या विचारामध्ये प्रगतशील गाव आहे. प्रगतशील. हो, लोक म्हणजे एक आदर्श गाव म्हणून आमचे कासारडे गाव आहे. बरोबर. आता तुमच्या वाडीत 2 प्रमुख मंदिर आहे ना, एक विश्वकर्मा मंदिर आणि इसवटी मंदिर. 2च मंदिर आणि हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिर एक आहे. त्याच्यामध्ये 3 मंदिर आहेत तुमच्या वाडीत. आणि गावाची मंदिर गावामध्ये जवळपास 30 एक मंदिर आहेत. हो. मी काउंट केली होती. प्रत्येक वाडीमध्ये एक मंदिर आहे. साधारण 30च्या आसपास आकडा आहे. त्याच्यापैकी 30 पैकी 2 मंदिर जवळजवळ आपण बघतोय. 3 मंदिर आमची एकत्रच आहेत. महालक्ष्मी मंदिर, स्वयंभू मंदिर आणि हा, विष्णादेवी मंदिर. ते तुमचं त्या एका बाजूला. जांभूळ गावामध्ये एक माडकादेवी माडकादेवी मंदिर, ब्राह्मणदेव मंदिर ब्राह्मणवाडी. ब्राह्मणवाडीत आहे. हा, परत गांगेश्वर धुमाळवाडीमध्ये आहे. बरोबर. आवळेश्वर मंदिर तांबळवाडीमध्ये आहे. आणि धारेश्वर तिकडे. धारेश्वर आयरेवाडीमध्ये हा, तर असे मेन देवस्थान तुमची प्रत्येकाकडे 1-2 मंदिर आहेत. आणि इतर प्रत्येक वाडीमध्ये इसवटेंची स्नान आहेत. परत बरोबर बरोबर. गवळदेव इसवटे. अशी आहेत. अशा प्रकारे आपण दाबगावची माहिती घेतली आणि हे दाबगावातील सध्या ग्रामस्थ आहेत आपल्यावर. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आमची माहिती घेतल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आभार. आणि असं दयालू ठेवा, प्रेम ठेवा. हा हा. आणि तुमचे कार्यक्रम भरपूर आपल्या चॅनलवर आहेत. कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून या. आणि पुढच्या कार्यक्रमाला आम्ही येऊ नक्की. हो हो. धन्यवाद धन्यवाद. Ah
भक्ती फुला मन झाले तुझ्या पूजेसाठी भक्ती फुला मन झाले तुझ्या पूजेसाठी श्वास ध्यास गंध रचना स्वरोटी भक्ती फुला मन झाले तुझ्या पूजेसाठी लक्षदीपांबरात विझवू शके ध्यानवात लक्षदीपांबरात विझवू शके ध्यानवात लक्षदीपांबरात विझवू शके ध्यानवात ऐसी तू बनवी मज ऐसी तू बनवी मज समयीतील ज्योती समयीतील ज्योती तुझ्या पूजेसाठी भक्ती फुला मन झाले तुझ्या पूजेसाठी श्वास ध्यास रचना स्वरोटी भक्ती फुला मन झाले तुझ्या Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai